कोण रे तू? मीरा. हे मी इकडं राज्याला चालू. मला वाटलंच सकाळ झाली तरी इथंच आहेस म्हणून विचारलं. एवढा थंडीचं उघड्यावर कसं काय झोपलायस र? उघड्यावर कुठं, देवाच्या चपराखाली झोपले की. जेवलायस का रातच्याला? भूक लागल्या ना? थांब इथंच, मी आलो. घे दूध पिऊन घे, जरा तरतरी येईल तुला. घे रे बाबा, लाजू नकोस. देव नुसता आशीर्वाद द्यायला असते, माणूसच माणसाच्या उपयोगाला पडतो. घे, देवाला लई काम आहेत. घे रे बाबा. सावकाश पी, ठसका लागत. काय र, पायी यात्रा करतोस काय? नाही, इथं ज्योतिबाला सगळी पायी जातात ना? अरे पंढरपूरला दिंडी जात्या ना व, तस म्हणून विचार. नाही नाही, ते मी असंच निघालो होतो, रात झाली म्हणून इकडे थांबलो. बरं, आता दिवसा उजेडी घरी जा. आता मी बी जातो. होय, मला जनावराच्या मागे जायचं आहे. तुमचं लय उपकार झालं बघ. अरे उपकार कसलं, माणूसच माणसाच्या उपयोगाला पडते. बर, जातो मी. जातो नाही, येतो म्हणाव. बरं बाबा, येतो. बर चल, उधार ठेवतो तुझ्यासाठी. बरं बाहेर पडल्यावर देणार ना? अरे देतो की. हा, लक्षात ठेव, आपला ठिकाणा टाकीजवळ. पेपरवाल्यांचं डोसकं फिरलंय काय? काय हो, काय झालं? खून करून पोलीस फार अशी बातमी छापल्या आणि माझे शिक्षण मंत्र्यांचा मुलगा म्हणून आबांचं नाव घेतले. आता पेपरवाल्यांना काय, बातमी मिळाली की छापा. त्यांचं पोट पाणी त्याच्यावर चालतंय म्हणून काय खोटं छापायचं? भाऊजी, पेपरात बातमी आली, बाबांचा फोन आला होता पुण्याहून. वय, मी बी आताच वाचली. मी खरं तर टेन्शन नको म्हणून बाबांना काहीच सांगणार नव्हते, पण शेवटी समजलं. वहिनी काय बी लिहिलंय, खून करून फरार म्हणून. वहिनी आता लय झालं, आपण जाऊन आपली बाजू मांडूया जगासमोर. अहो, आपण असंच गप राहिलो तर जगाला खरं वाटेल. आता राणाजी येईस तोवर मी कुठेच बाहेर पडणार नाही. अंजली, अगं असं करू नगस. राहणार नव्हता तवा बी तू अशीच घरात बसून राहिलीस आणि समधी वाट लागली बघ. पण राणाजी माझं काहीच ऐकत नाही गोदाक्का, मग काय करू मी? अंजली, तू अशी उदासून घरात बसून राहिलीस तर पोरांचा आधार सुटल्यासारखा होईल. सूरज, काय बी कर बाबा, पण राणाला ह्यातनं सोडव.
रुपाई, आज तुम्ही शाळेत का आला नाही? आमचा अभ्यास बुडतोय. अंजली, असा हातपाय गाळून घरात बसलीस तर काय होणार नाही. तू जा बरं शाळेत. वहिनी, असं घरात राहून काय बी होणार नाही. अहो काही ना काय करूया की आपण. हे बघा, तुम्ही काळजी करू नका. मी रानादाची गाठ घेतो आणि त्याला सगळं सांगतो. अंजली, जा बाई. मी कुठेही जाणार नाहीये. अहो अंजली, अगं असं करू नगस. मुलांचं का नुकसान करतेस? बघ ती पोरं केवढ्या आशेनं आल्यात तुझ्याकडे. जा म्हणते ना. आई, जर तू नाही गेली शाळेत तर मी बी नाही जाणार. अंजली, जा बाई. अगं असं येड्यासारखं नग करू. आई, चल तुम्हाला सोड आणि मग तू जा तुझ्या शाळेला. वहिनी जावा. अगं जा म्हणते ना. आई, राणादा येणार बघ. तू काय काळजी करू नको. तुला खरं वाटत नाही मी काय बोलतोय ते? आई, ए लक्ष्मी लक्ष्मी लक्ष्मी, काय ग? काय निघाली? ते नाही लक्ष्मी, तुझा हरारी बाप कुठं आहे? कुठे पळून गेलाय? माझा राणादा कुठं बी पळत नसतोय. होय, मग काय करत असतोय? ते नाही लक्ष्मी, ते तुला पेपर वाचता येतोय काय ग? जरा पेपर वाचून दाखव की. मी अडाणी माणूस आहे ग, मला वाचताच न झाले. वाच. अगं आईकडे काय बघतीस? हे पेपरात काय लिहून आले ते वाच की. वाच वाच वाच. तुझा भेकड बाप पोलिसांना चकमा देऊन पळाला. फरारी गुन्हेगार म्हणून डिक्लेअर केलाय पोलिसांनी त्याला. 1 मिनिट. राणाची गुन्हेगार नाहीयेत. नाही? मग काय संत माणूस आहे काय? असं काय करताय? अहो पेपरात छापले फरारी गुन्हेगार, खुनी पोलीस. तुम्हाला वाचता येते ना? ठीक आहे, वाच. स्वतःच्या डोळ्यानं वाचा. वाचा. खोटं आहे हे सगळं. आता कशावरनं मला सांगा? हे पेपरवाले कशाला खोटे छापतील? नाही का नाही? हा? ए लक्ष्मी, कुठं आहे ग? कुठं आहे तुझा फरारी बाप? कुठं आहे? चल लक्ष्मी. नाही 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 नाही, असं तोंड लपवून पळून जायचं नाही. आधी उत्तर द्यायचं आणि मग जायचं. कुठं आहे तुमचा फरारी राणा? नाही ना? नाही ना तुम्हाला माहिती? राहू दे. ते काम आहे का नाही, आपण पोलिसांकडे दिले. पोलीस बरोबर शोधून काढतील खुनी राण्याला. राणाची खुनी नाहीये. बर लवकरच कळेल सगळ्यांना. चल. बर. अंजली बहिणी, ते पेपरात राहण्याची बातमी आली आहे, खरं आहे काय? नाही, खोटं आहे ते. अंजली वहिनी, रानात असं पळून जायला नाही पाहिजे होतं. गावचं नाव खराब झाले. नाही, रियानी काही केलेलं नाहीये. पर वहिनी, ही अशी बातमी यायला नको पाहिजे होती हो. काय करून ठेवलं तो हे राणाजी? आणि आता आहात कुठे? काय होय? ते मला एक पाणी घेऊ काय? बर.
एकदम सेफ जागा आहे, बघायची काय गरज नाही. ए ते मी ठरवणार. एक काम कोणाला दिले साहेबांनी? तुला. ए अनु काय हा अरे तुला करतोस मला? माननीय परेश पाटील म्हणायचं. सॉरी सॉरी काय म्हणायचं? माननीय परेश पाटील. काय म्हणायचं? माननीय परेश पाटील. आता दोघं मिळून म्हणा माननीय परेश पाटील. अजून एकदा माननीय परेश पाटील. हा आता गपगुमान घाबरून राहायचं. लय डेंजर माणूस आहे मी. आम्ही डेंजर आहे. मी डबल डेंजर माणूस आहे. ए साहेबाचा पार्टनर आहे मी धंद्यात. तुमच्यासारखा पैसे देऊन ठेवलेला कामगार नाही, लक्षात ठेवायचं. मी सांगतोय तसंच वागायचं. उगाच कामात लुडबुड करायचं नाही माझ्या. लक्षात आलं काय? हा कोण आहे मी? माननीय परेश पाटील. माननीय परेश पाटील. कोण आहे मी? माननीय परेश पाटील. आता कसं? माननीय परेश पाटील. ठीक आहे, म्हणजे हाय आहे तशी जागा मला सेफ वाटते. चांगली आहे. आधी दाखवता येत नव्हती जागा. सांगितलं की. ए कोण आहे मी? माननीय परेश पाटील. मग ऐकून घ्यायचं मी सांगतोय. कळलं? हे रेडीमिक्स. अरे शाबास. हे तर राणा तुला मानायला पाहिजे. पोलिसांना चांगला चकवा द्यायला शिकलायस की. हा हे तुला पळण्याच्या स्पर्धेतलं मेडल मिळणार ऑलिम्पिक मध्ये भरती केलं तर. अरे तू सांगितलंस म्हणून पळालो मी आणि गोत्यात आलो आता. चोराच्या उलट्या बोंबा. मी सांगितलं म्हणून जीव वाचला तुझ्या पुरीचा, नाहीतर त्यांनी पळवून नेला असतं पुरगीला. सांगतोय. मला सांग की समजा तुला कसं माहित? जाळ असते माझं. जाळ माहितीचं जाळ. सांग की मला ती माणसं कोण आहेत ती? कुठली? अरे जी माझ्या मागवर आहेत ती. माहित नाही मला. अरे असं कसं माहित नाही? मी एवढं समजा तुला कसं माहित? हे बघ रेडीमिक्स, चुपचाप सांग. नाहीतर काय. राणा आता पोलीस बिलीस राहिलेला नाहीस तू. हा तर तुझा पोलीस रुबाब खिशात घालून ठेवायचा. माझ्यासमोर चालणार नाही. सांगतोय. हे बघ तुला माहिती आहे हे समजा मला अडकवायला करले. हे समजे खोटे आरोप आहेत. अरे माझ्या घरच्यांचा जीव धोक्यामध्ये रे. मला या समध्या कचाड्यातनं बाहेर पडायचं. आणि या समध्या मग कोण माणूस आहे ते जर मी हुडकून काढलं तर मी या समध्या कचाड्यातनं बाहेर पडेल. सांग की. 400 रुपये. 400? अरे पण तू मागच्या टायमाला 200 म्हणला होतास की. ते मागच्या माहितीचं 200 वेगळं. या आत्ताची माहिती सांगणार आहे त्याचं 200 वेगळं. 400. बरं 400. पण आता माझ्याकडे पैसे नाही तर देतो की तुला नंतर. 400 उधार राहिले. हा तर ऐक, त्यांची मोठी डील होणार आहे. मोठा बिझनेस प्लॅन आहे त्यांचा. कोल्हापूर आणि परिसरात नशेच्या पदार्थांचं मोठं मार्केट उभं राहायला लागलंय. हा काय? होय, आजच डील होणार आहे. तुला बघ आज कोण घावते का तिथे. हा बरं सांग की कुठं होणार आहे डील? पत्ता पाहिजे? हा 200 रुपये पत्त्याची. बरं बाबा, आधीचं 400 आणि आताचे 200. 600 उधार. राणा तुझी उधारी वाढत चालल्यावर काय ही सवय वाईट आहे. हा हे बघ मला पत्ता सांग. आत्ताच्या आत्ता जाऊन त्यांच्या मुसक्या आवडतो का नाही बघ तू. सांगू? होय. वाडीच्या बाहेरचं बंद गुराळ. मला सांगते. बरे परेश पाटील. माननीय परेश पाटील. कळलं? साहेब कधी येणार? साहेब ना येणार. जरा कळ काढायची. साहेब येणारच आहे. माल कुठं आहे? कसला माल? तुम्हाला जो आमच्या गावात विकायचा आहे तो माल कुठं आहे? कसला माल? एकदम चुप. साहेब हे बघा, अजिबात घाबरायची गरज नाही. इथं कुणी बी पोलीस नाही. मी तर अजिबात पोलीस नाही आहे. ही सगळी आपलीच माणसं आहेत. हो त्यांचं थोपड बघा.
बघा त्यांचं थोपाड बघा, मिशा वाढल्यात, कसली केस आहेत, यांच्याकडे बघून वाटतं का हे पोलीस असतील म्हणून? अजिबात नाही, आपलीच माणसं आहेत, एक नंबरचे गद्दार आणि नालायक माणसं आहेत, काय काळजी करायची नाही. मुद्दा काय आहे साहेब, हे बघा, जे मालाचं डील करायचं की नाही ती सगळी जबाबदारी साहेबांनी माझ्यावर दिलेली आहे. हा फोन आला होता. हा बोला, काय ऑफर आहे तुमची? 70-30 अशी ऑफर देतो मी तुम्हाला, म्हणजे 70 आमचं आणि 30 तुमचं. काय वेळ लागले काय? माल आमचा आणि 70% तुम्हाला. काय साहेब, जो माणूस विकणार आहे, जो माणूस जास्त मेहनत करणार आहे की नाही त्याची टक्केवारी जास्त, म्हणून माझी जास्त. कुणी सांगितलं? कस आता हे बघा साहेब, म्हणजे जरा इसकटून सांगतो तुम्हाला. काय आहे, आमच्या गावातले शेतकरी असतात, ते कांदा पिकवतात. ते कांदा जो व्यापारी असतोय की नाही तो मार्केटला घेऊन जातोय, कितीला विकत घेतोय? 3 आणि 4 रुपयाने विकत घेतोय, बरोबर. आणि मार्केटला जाऊन ती 30 रुपये आणि 40 रुपयाला विकतोय. माहितीये का तुम्हाला? अगदी शॉर्टेज झाला, काळा बाजार झाला तरी 200 रुपयाचा भाव मिळतोय. आताच उदाहरण आहे, माहितीये की नाही? ते सगळं जाऊ दे, म्हणजे अगदी रेग्युलर मार्केट जरी चालू असलं की नाही तरी 10% नफा होतोय साहेब. मी तर तुम्हाला 30% नफा द्यायला लागलोय. बघा, तुमचाच फायदा आहे, ठरवा आता. शेतीमालात आणि या मालात काय फरक आहे का नाही? नाही होय होय साहेब, तुमचं बी बरोबर आहे. पण काय झालंय माहितीये का साहेब, म्हणजे तुमचं जे काय ड्रग्स फिक्स काय आहे की नाही ते आमच्या समजा गावकरी असलेली गावासाठी नवीन प्रकरण आहे हो जरा. म्हणजे आमच्याकडे कसं दारू पिणारे आणि तंबाखू लावणारे माणसं सगळे. आता हे नवीन काय आले, म्हणजे ते कसं वापरायचं असते ते समजासनी दाखवायला पाहिजे, आमच्या गावकऱ्यासनी पटवायला पाहिजे, त्यांनी पटलं पाहिजे, मग ते आम्ही त्यासनी ऐकणार. रिस्क आहे व मोठी, त्यात ते पोलिसांचा असा कडक पारा असते, त्यांची बी भीती आहे. आता काय करायचं सांगा, रिस्क आहे की नाही? आहे की नाही रिस्क? साहेब राहिलं, तुमचं बी राहिलं आणि माझं बी राहिलं. नाही आता साहेब, तुमचा मान राखायचा म्हणून 60-40 असं डन करूया. 60 आमचं, 40 तुमचं. कमी होतंय. नाही काय साहेब, समजा तो ढिगानं भाल इकला गेला तर ढिगानं टक्केवारी वाढल ना, आमची गॅरंटी आहे तेवढी. विचार काय करायचा साहेब, ऐका की, विचार काहीच करू नका. कसं आहे, यो माल आहे की नाही, आमच्या साहेबांशिवाय, आमच्याशिवाय आमच्या गावात कुणी विकू शकणार नाही. आणि दुसऱ्या गावातलं कुणी तुम्हाला जर काही ऑफर दिली, तुम्ही त्याला माल तो विकायला दिला तर तो माणूस कुठं गायब होणार हे तुम्हाला बी कळणार नाही. तवा सांगतोय तेवढं करा. काय तुम्हाला तर माहित आहे, आमचं साहेब आता आमदार होणार आहेत, जरा ध्यानात ठेवा. ठीक आहे, डन. साहेब साहेब आहेत की, आपलं डन व्हायची वाटच बघत बसल्यात. 1 मिनिट फोन करून बोलवून घेतो. हा बोल पाप्या. साहेब, माननीय परेश पाटलांना डील फायनल करून टाकली, येत आहे ना लवकर? काय काय ठरलंय? काय साहेब, तुम्ही 50-50 ला डन कर म्हणून सांगितलं होतं, मी डायरेक्ट 60-40 डन करून टाकले. अरे वा, भारीच पडलास की. साहेब, मी भारी पडलो मान्य आहे हो, पण तसा भारीतला मोबदला माझा बी काढून ठेवा म्हणजे झालं काय. या लवकर, वाट बघतोय आम्ही सगळे. वय येतो, बाकी सगळं सेफ ना? माननीय परेश पाटील असताना सगळं सेफ आणि उत्तमच असणार, काय काळजी करायची नाही. या लवकर. हा आलोच. आता यांना सोडत नसतो मी.